भुजबळ फडणवीसांना भेटतात, पण अजित पवार भुजबळांना भेटत नाहीत. याचा अर्थ ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन आज जवळपास 20 दिवस झालेत. मात्र तरीही महायुतीमधील काही नेत्यांमध्ये अद्यापही रुसवे-फुगवे आहेतच. कारण महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असून त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. एवढंच नव्हे तर मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत नाराजी व्यक्त केली. यानंतर जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना असं सूचक विधानही केलंय. त्यामुळे छगन भुजबळ हे काही मोठा निर्णय घेतात का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच छगन भुजबळ यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तब्बल अर्धा तास चर्चा केली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीत काय चर्चा झाली, काही राजकीय चर्चा झाली का, याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या भेटीवर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भुजबळांच्या नाराजीवर भाष्य करत काही सवाल उपस्थित केले आहेत. भुजबळ फडणवीसांना भेटायला जातात, पण अजित पवार भुजबळांना भेटत नाहीत. याचा अर्थ काय, असा सवाल अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे. मला असं वाटतं कोण खुश आहे या राज्यात, कोणता मंत्री खुश आहे? मुख्यमंत्री खुश आहे तर मी म्हणेल नाही, दोन्ही उपमुख्यमंत्री खुश आहे तर मी म्हणेल नाही, मंत्री कोणते खुश आहे तर नाही. कोणाला मंत्री व्हायचं होतं झाले, तर आता योग्य खातं नाही मिळालं. आता खातं मिळालं तर कोणाला फ्लॅट मिळाला, कोणाला बंगला मिळाला. वाटतं हा मानवी स्वभाव आहे, कधी तो पूर्ण समाधानी राहत नाही. कुठेतरी येऊन समाधानाचं ठिकाणी पोहोचलं पाहिजे असं मला तरी वाटतं. 5 वर्ष म्हणजे राहील का सगळं? ही नाराजगी अशीच चालत राहणार आहे. अजून तर बऱ्याच गोष्टी यायच्या. आता पुढे निधी वाटप वगैरे वगैरे सगळे विषय होतील ना, त्यावेळेस कळेल. मग ह्या मंत्र्यांचे निर्णय मुख्यमंत्री कसे होऊ देतात का नाही होतात कळेल यांना. अजून खरा हिंगा तर पुढे अजून तर सुरुवात आहे. निर्णय घेता येतात का ह्या मंत्र्यांना पाहू आपण. कारण ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सगळे खाजगी सचिव सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही म्हटलेलं आहे, याचाच अर्थ कोणत्याही मंत्र्याची मनमानी चालणार नाही. आणि ही मागच्या काळात होती, हे सत्य आहे. मागच्या सरकारच्या काळात मंत्र्यांनी मनमानी केलेली आहे आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीसांनी पाऊल उचललं असेल तर मला असं वाटतं मंत्र्यावर निश्चित अंकुश ठेवण्याचा हा प्रकार आहे. नाही, आता छगन भुजबळांनी ज्या सांगितलं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आता अजितदादावर ते नाराज आहे, त्यांना फडणवीस भेटायला जातात, अजितदादा भेटायला जात नाही. याच्यातून राजकीय अर्थ काय घ्यायचा की मागच्या काळामध्ये आपण म्हणत होतो की फडणवीसांनीच भुजबळांना सगळे आंदोलन करायला लावले. सत्य आहे असं समोर येतंय ना, असं त्याचा अर्थच आहे ना. न जाणो आणखी काही पावलं भुजबळ साहेब उचलतील तर हे काय एका दिवसात थोडी पावलं उचलत असतात. त्याला थांबावंच लागतं. 8 दिवस 15 दिवस महिना, सगळ्या गोष्टी क्षणात थोडी होत असतात. म्हणून मी थांबा म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.